नमस्कार. देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे प्रचारासाठी आलेल्या उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची काही अधिकाऱ्यांनी तपासणी केल्याचा मुद्दा बराच गाजतोय. अधिकारी हेलिकॉप्टरची तपासणी करत असताना उद्धव ठाकरेंनी त्यांना याबाबत काही प्रश्न विचारले. या सगळ्याचे चित्रीकरण देखील केले. निवडणुकीच्या काळात अवैधरित्या पैशांची किंवा अन्य आक्षेपार्ह वस्तूंची वाहतूक होऊ नये यासाठी निवडणूक विभागाकडून अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभ्या केले जातात. काही वाहनांमध्ये मोठ्या रकमा सापडल्याच्या बातम्याही येत असतात. परंतु एखाद्या बड्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या आणि त्यातही राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग असावा. एरवी हे अधिकारी लोक विमान किंवा हेलिकॉप्टर मधील बॅगा व्यवस्थित घेऊन जाताना दिसतात, परंतु त्या उघडून तपासताना ते कधी आढळले नाहीत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी या अधिकाऱ्यांना यापूर्वी किती नेत्यांच्या हेलिकॉप्टरची किंवा वाहनांची अशी तपासणी केली असा प्रश्न त्या अधिकाऱ्यांना विचारला. इकडे येणारे तुम्ही पहिलेच बडे नेते आहात म्हणून तुमचीच पहिल्यांदा झाडाझडती होत आहे असे उत्तर त्यांना मिळाले. परंतु प्रचार दौऱ्यासाठी उद्धव ठाकरेंनीच पहिल्यांदा हेलिकॉप्टर वापरले अशातला प्रकार नाही. सगळ्याच पक्षाचे बडे नेते हेलिकॉप्टरचा वापर करतात, या निवडणुकीतही करत आहेत. परंतु थेट हेलिकॉप्टरमध्ये जाऊन त्यांच्या सामानाची तपासणी कधी कोण्या अधिकाऱ्याने केल्याचे ऐकवत नाही. मागच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून अनेक बॅगा उतरवल्या जात असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्या बॅगा कोणतीही तपासणी न करता व्यवस्थितपणे बाहेर पोहोचवण्यात आला. शिवाय इतर कोणत्याही नेत्याच्या हेलिकॉप्टरची किंवा अन्य वाहनांची अशी तपासणी होत नाही, खास करून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची. हे झाडाझडतीचे भोग उद्धव ठाकरेंच्याच नशिबी का आले या प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांनी द्यायला हवे. त्यासोबतच इतर नेत्यांच्या हेलिकॉप्टरची अशी तपासणी का केली जात नाही याचेही उत्तर अपेक्षित आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.